आहे, कुठलंही दुकान उघडलेलं नाही. पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण या ठिकाणी राऊंड मारावं. जे जे दुकान उघडे आहेत त्याला विनंती करा की त्यांना आम्हाला सहकार्य करा, भीमसैनिकाला सहकार्य करा, आंबेडकरी समाजाला सहकार्य करा. आवाज कुठल्याही प्रकारचं गालबोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोरात आवाज. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, होळकरांचा, माता जिजाऊचा. अरे दलित वस्तीवरती हल्ला करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. सगळ्यांनी जरा हल्ला करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. वस्तीवरती बंदोबस्त करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. हम सब एक है, 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 हम सब एक है. आंबेडकरी चळवळीचा, आंबेडकरी चळवळीचा. अरे शाहू फुले आंबेडकर चळवळीचा, शाहू फुले आंबेडकर चळवळीचा, शाहू फुले आंबेडकर चळवळीचा. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. रिक्षा जाऊ द्या. एवढंच आवाहन करणार आहे की समाजामध्ये प्रत्येक घटकाने या ठिकाणी आता या घटनेचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो. मित्रांनो, या गुन्ह्यातील उर्वरित जे आरोपी आहेत यांना संघटित गुन्हेगारी कायद्याखाली
अटक झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. जे आरोपी फरार आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करून सुनील साळवे यांच्या कुटुंबांना पोलीस संरक्षण मिळावं आणि जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत आंबेडकरी समाजाचा हा लढा चालूच राहणार आहे असा निर्धार आपण सर्वांनी या ठिकाणी करूया. एवढंच या ठिकाणी थांबतो आणि सुनील साळवेवरती त्यांच्या कुटुंबावरती जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा ताबडतोब पोलीस प्रशासनानं या ठिकाणी मागे घ्यावा. यासाठी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभा करेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. उंगली कटवाने से शहीद नहीं हुआ करते, उसके लिए सर कटने की जरूरत पड़ती है. संभाल के रहो नानक के जातिवादी गुंडो, यहाँ अभी भीम सैनिक रहते, भीम सैनिक रहते. अरे छावणी चिठ्ठ्यांची जिथे जिथे आहे, छावणी चिठ्ठ्यांची जिथे जिथे आहे तिथे मौत उभी लांडग्यांची आहे. बेसुमार कत्तल केली तुम्ही खोकरांची, आता गाठ तुमची तुफानाशी आहे, या भीमसैनिकाशी आहे, या भीमसैनिकाशी आहे. या बौद्ध बांधवांना सांगू इच्छिते की जो सुनील भाऊंच्या घरावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांनी महिलांना सुद्धा सोडलेले नाही. अशा आमच्या महिलावर आणि आमच्या पुरुषावर जर असे विचित्र प्रकार जर घडले तर आम्ही कदापि गप्प बसणार नाहीत. आता या ठिकाणी एवढी भीमसैनिक आणि पब्लिक या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्यामध्ये जरी गटतट असले तरी आमच्या भीमसैनिकावर जर भ्याड हल्ला होत असेल तर आम्ही कदापि एकी दाखवणार आहोत. आणि ज्यांनी हे प्रकार घडवून आणले, ज्या या प्रकारामध्ये ज्यांचा हात आहे त्यांना कदापि सोडणार नाही. माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की गेले 15 दिवस झाले हा हल्ला होऊन तरी पण या ठिकाणी फक्त 6 आरोपी अटक केलेले आहेत. या ठिकाणी फक्त 6 आरोपी अटक केलेले आहेत. बाकीचे आरोपी अटक का होत नाहीत याचे कारण प्रशासनाने सांगावं. जर आरोपीला अटक नाही झाली, तात्काळ आरोपीला अटक नाही झाली, आम्ही मागच्या वेळेस पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं. त्या निवेदनामध्ये आम्ही सांगितलेलं होतं की 8 दिवसामध्ये राहिलेले आरोपी अटक करा. जर राहिलेले आरोपी अटक नाही झाले तर आम्ही खरोखर या ठिकाणी खरड्या चौकामध्ये निषेध व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु आज तीच परिस्थिती झालेली आहे. जर या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये जर हे राहिलेले आरोपी अटक झाले असते तर आज ही वेळ आली नसती. इथून पुढे मी सांगते सर्व भीमसैनिकांना, आपल्या समाजावर जर असा हल्ला होत असेल तर आता जी ही एकजूट आहे ही एकजूट आपण कायम दाखवली पाहिजे आणि अशीच एकजूट झाली पाहिजे. आपली पक्षपातीपणे घटनेला धरून, बाबासाहेबांच्या संविधानाला धरून आपलं कर्तव्य जर पोलिसांनी पार पाडलं तर कोणत्याही मायच्या लालमध्ये या वस्तीवरती दलितांवरती अन्याय करणाऱ्याची हिंमत होणार नाही. म्हणून मी पोलिसांना या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो की यात तुम्ही सदरक्षण आहे आणि खलरक्षण आहे यासाठी तुमची नियुक्ती केलेली आहे. दादागिरी करणाऱ्या गुंडांच्या संरक्षणासाठी तुम्ही नाहीत तर या तमाम शोषित, पीडित, दलित लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात काम करण्यासाठी तुम्ही आहात. म्हणून तुम्हाला प्रशासनाची नियुक्ती केलेली आहे. मी या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही. दीपक भाऊ या ठिकाणी उत्तर देणारच आहेत. दीपक भाऊंना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी पोलीस प्रशासनावरती जास्त बोलावं. काय याचा अंदाज काय लावायचा याचा? कारण कधी मारावर अत्याचार, कधी मागावर अत्याचार, कधी वडिलांवर अत्याचार, कधी काय कड्यावर अत्याचार चाललाय काय लोकशाहीमध्ये. पण याद राखा, तुम्हाला या ठिकाणी जाहीर सभेमध्ये निधीचा इशारा देतोय. हल्ला झाला तिथपर्यंत ठीक आहे, परंतु पोलीस प्रशासनाला या ठिकाणी मी विनंती करतो साहेब, दिवाळी साहेब जे तुम्ही आयु असतील, जरी शासनाचा वरिष्ठ जरी कुणाला तुमच्यावर दबाव असला तरी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. या घटनेची तुम्ही अंमलबजावणी करा. अहो या पोलिसाच्या भीतीमुळे या देशाचा नंबर 1 चा गुण दाऊद इब्राहिम पोलिसाला भिवून देश सोडून पळून गेलेला आहे आणि तुमच्या गावातले आरोपी तुम्हाला सापडत नाहीत का? ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आमच्या या ठिकाणी पोलिसाला आम्ही चिथावणी देत नाही, परंतु पोलिसाला आम्ही विनंती करणार आहे, तुम्ही त्या आरोपीला तात्काळ लवकर अटक झाली पाहिजे. आणि जर अटक जर नाही झाली पोलिसाला त्या आरोपीला तर आज ही जामखेड पेटलेला आहे मित्रांनो. याची जर तुम्हाला नोंद घ्यायची असेल तर उद्या महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता या ठिकाणी मी सांगतो
या 10 दिवस तुम्हाला पोलिसाला मी एक विनंती करतोय, 10 दिवसात जर सगळे आरोपी जर अटक नाही केले तर येणाऱ्या काळात 10 दिवसाच्या नंतर त्या नांदत गावामध्ये जिथं आरोपीच्या घरात त्या आरोपीच्या घरावर पुढचा मोर्चा काढला जाईल. या ठिकाणी थांबतो. जय भीम जय भारत. समाज क्रांती करतो, तो समाज इतिहास घडवतो आणि आज इतिहास घडवला जामखेडच्या भीमसैनिकांनी. आमच्यात अनेक विविध पक्ष संघटनेचे आहेत, ना पक्ष ना संघटना, इथं फक्त समाज आणि समाजासाठी सर्व भीमसैनिक तळमळीने या ठिकाणी आपण मध्ये आले. आम्ही ज्यावेळेस 26 ऑगस्टला ज्यावेळेस निवेदन दिलं, आम्ही 10-12 जण निवेदन देताना होतो. काही जणांनी हिनवलं, अरे 10-12 जण म्हणजे काय, समाज आहे काय? अहो हा समाज आहे, समाजाचा भीमसैनिकाचा तांडा आहे. आम्ही ज्याच्या वेळेस आम्ही आवाज देतो त्यावेळी तांडा समजा शिवरात नाही. अरे तुम्ही कितीही लावा शक्ती, तुम्ही कितीही लढवा युक्ती, तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला. निमंत्रण न देता या ठिकाणी भीमसैनिक आले. मी काल एका व्हिडिओ मध्ये सांगितलं कि अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते, जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आते हैं. आणि खरंच समर्थन या ठिकाणी भीमसैनिकांचा केला आहे. हीच भीमसैनिकांची एक वज्रमूठ एकजूट ही कायम राहील. कारण अध्यक्षांना मी सांगतो की ही जामखेडची माती वेळोवेळी जरी विविध गट पक्ष संघटना असले तरी वेळोवेळी भीमसैनिक निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन हा क्रांती यांच्यावरती गावातील काही चुकीच्या प्रवृत्तीने त्या ठिकाणी हल्ला केला. 2 मिनिटं. या ठिकाणी तो जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याची तीव्रता जर तुम्ही पाहिली, त्या ठिकाणी वाद सगळीकडे होता, भांडण सगळीकडे होता. छोट्या छोट्या गोष्टीच्या भांडणं असतात, एकत्र बसलं पाहिजे, मिटवलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. मग राजकीय भांडण असेल, सामाजिक भांडण असेल, कुठलंही भांडण असेल, भांडणं अनेक ठिकाणी होतात. परंतु भांडणं झाल्यानंतर गावातल्या बुजुर्ग माणसांनी, समाजकारण राजकारण करणाऱ्या माणसांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी ते भांडण मिटवलं पाहिजे. परंतु नांदच्या गावामध्ये वेगळी घटना घडली, भांडण झालं, भांडणाचं रूपांतर एवढ्या भयानक पद्धतीने झालं, पुरुषाला तर मारलं, परंतु महिलांना देखील मारलं. इतके भयानक वार केले, त्या वाराची तीव्रता, त्या वाराची खोली, त्याचा राग जर पाहिला तर यातून एवढा हल्ला करण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे याचा विचार माझ्यासारखा गेली 35 वर्ष चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता गेली 15 दिवसापासून करतोय. अरे आपण मनगटाला मनगट लावलं पाहिजे, हाताला हात लावला पाहिजे, छातीला छाती लावली पाहिजे. परंतु घरातल्या लेकरांना सुद्धा सोडलं नाही, घरातल्या माता भगिनीला सुद्धा सोडलं नाहीये. अरे काय लाड्याची, अत्याचाराची, हल्ल्याची सीमा असते का? जामखेड तालुक्यातल्या सगळ्या राजकीय पक्षाला माझं आव्हान आहे, इथल्या सगळ्या पुढाऱ्यांना आव्हान आहे माझं. तुम्हाला याचा न्याय निवाडा करावा लागेल. जे खोटाची खोट, जे खरं ते खरं, त्याच्या पाठीमागे उभा तुमच्या सारख्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी या ठिकाणी केलं पाहिजे. या लढ्याचं नेतृत्व खास करून इथल्या तमाम सर्व बहुजन बांधवांनी एक लढ्याचा सहकारी म्हणून दीपक भाऊ केदारांना बोलवलेलं आहे. आम्ही चळवळीचे सहकारी आहेत, महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या लढ्यामध्ये आम्ही एकत्र येतो. मित्रांनो, त्यांनी ज्यावेळेस ही गोष्ट ऐकली, पाहिली, त्यांनी त्याची व्यथा माझ्या शेजारी बसल्यानंतर मांडली आहे. मला सांगितलं, आबा हा हल्ला एवढा भयानक होऊ शकतो का? एवढे मोठे वार होऊ शकतात का? भाऊ, तुम्ही कल्पनेच्या पलीकडे विचार करणार नाही, एवढे मोठे वार त्या ठिकाणी झाले, शस्त्रांनी वार केले. अरे काय गुन्हा केला? खरं तर आमच्या सगळ्या चळवळीतल्या माझ्या माणसाला असं वाटतं कधी कधी
35 वर्ष आम्ही या ठिकाणी काम करतोय, रात्रंदिवस सेवा करतो लोकांची. कधी आमच्या तोंडून एखादा शब्द वाईट जात नाही, कुणाला वाईट बोलत नाही. आमच्या गरीबावरती हल्ला करता तुम्ही, लहान लहान जातीवरती तुम्ही हल्ला करतात. तुम्ही येडे आहेत. आमच्या विकी भाऊनी एकच निरोप दिला आणि एकच व्हिडिओ सोडा, एवढी जनता या ठिकाणी उपस्थित राहिली. आणि जर ताकद ठेवली असती आणि जर ठरवूनच केलं असतं तर तुम्हाला माहिती आम्ही कुठल्या अवलादीची आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि कोणी जर नसलं, खूप भयानक गोष्ट आहे मित्रांनो. ह्याची विचार आपण केला पाहिजे. तर तालुक्याचे पत्रकार मंडळी आहेत, वेगवेगळ्या जबाबदार माणसं या ठिकाणी आज आंदोलनाला खास करून पाहण्यासाठी आले, ऐकायसाठी आले आहेत. त्या वेदना आहेत ना, हे दुःख जे आहे, हे जी किंकाळी आहे, गेल्या 1000 वर्षांनी अन्याय सर करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि आपल्या देशाला सगळ्याला माणसात आणलं. अरे हा देश, हा भारत देश, हा भारत देश रणका होता, रणका. सगळ्याला जाहीरपणे सांगतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान दिलं नसतं ना, हा देश रणका होता, जाहीरपणे सांगतो. कुणाचा तर छातीला छाती भिडू अरुण जाधवच्या हा देश रणका होता नव्हता ते पुरावे निश्चित मी सांगतो. भारतीय संविधान बाबासाहेबांनी दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा वारसा त्याच्यामध्ये आणला, फुलांचा वारसा आणला, शाहूचा आणला, अण्णाभाऊचा आणला, अहिल्याबाईचा आणला. आणि ही अवस्था आमची कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता. सोनोलकर साहेब आहेत त्या ठिकाणी, चौधरी साहेब पण आहेत, उद्या दिवस ती होणार महिन्या 2 महिन्यांनी. साहेब आमच्याची भूमी लय भारी आहे बरं का. तिथून जाताना प्रत्येक अधिकाऱ्याला न्याय मिळाला, पदाधिकाऱ्याला बढती मिळाली आणि तुम्हाला पण न्याय मिळणार आहे. त्याचं कारण असं, अहिल्याबाई होळकरांची भूमी आहे या ठिकाणी. राजमाता अहिल्याबाई होळकर जन्माला आले त्या ठिकाणी. खड्याच्या लढाईचा इतिहास आहे. हा गाव इतिहासाची भूमी आहे, वांजट भूमी नाही, वांजट. बाकीच्या ठिकाणी गेलं तर साहेब सस्पेंड होतात लोक, पण आमच्याकडे सस्पेंड होत नाही, तर वर जातात, वर जाते. आणि लयची अडवाणी केलं तर टायऱ्या घरी जाते साहेब. खतरनाक भूमी आहे या ठिकाणी. लोक येतात जातात. उगवलेल्या सूर्याला मावळायचं आहे, उगवलेल्या सूर्याला मावळायचं आहे. सूर्य दिवसपर्यंत राहतो, संध्याकाळी झाल्यानंतर त्याला सांगितलं जातं तुझं काम संपलं, तुझं करार संपलं. असं कुणीच समजायचं नाही की मी मोठा आहे. एवढीच भूमिका मांडतो. समजणे रोग इशारा काफी आहे. आंबेडकरांचा तुम्ही तर हातच बांधून उभं राहिले. अरे जमात के भाई, दुनिया का मौसम खराब है, इस मौसम में आप खड़े नहीं हो जाएगा तो मौसम आपको खत्म कर देगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून थोडा आवाज वाढला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्योतिबा फुल्यांचा, शहीद अण्णाभाऊ साठ्यांचा, होळकरांचा, भारतीय संविधानाचं, भारतीय संविधानाचं. हा डाण्या वाघ एक दिवशी रात्री 1:30 वाजता मी रात्रंदिवस फिरत असतो, माझ्या फिरण्याचा टाइम नसतो. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो, मला माहित नव्हतं सुनील राव म्हणजे कोण आहे, पण कामराला बंदूक, डोकन, तेन, केसाचे स्टाईल मला गुर भरून आला. आणि मग या भागामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी जो लढा दिला त्यावर मी बोलत बसलो, चहा पाजला. असा हा लढाऊ आमचा डाण्या वाघ. आणि आज त्यांचं कुटुंब हळहळ करून या ठिकाणी मारलंय. हा लढा त्यांच्या कुटुंबावरील लढा नाही, तर हा लढा समाजावरील लढा आहे, आंबेडकरी चळवळीवरील लढा आहे. अरे आम्ही चापट
तुम्ही तिथं कोयता काढलाय, या ठिकाणी एकालाही सोडणार नाही, हा इशारा या माध्यमातून आम्ही देतो. भयंकर मारलंय, आबांनी सगळं विस्तारात सांगितलं. अरे बाबा ओ, एक एक फोटो मी बघितला, 10 ते 15 फोटो आले. अरे त्या आमच्या बहिणीच्या हातावर एक वार मारलाय, 35 टाके शिवले तिला. काय म्हणतात एका बहिणीला आमच्या 35 टाके हातावर वार पडलाय. त्या अभिजितला 16 वार लागले, 16 वार. एक जणाच्या डोळ्याच्या इथं घाव घातलाय, त्याला दिसणार नाही म्हणून सांगते डॉक्टर. 7 जणाला बेदम मारलंय. ही घटना साधी सुधी नाही, ही घटना खैरलांची सारखी घटना आहे. यांना आमचे मुर्दे पाडायचे होते, 7 ते 8 मुर्दे पाडायचे होते. यांना वाटत असं की हे जगलेत कसे, एवढं भयंकर मारण. हे टोळी कोण आहे, ही गँग कोण आहे, हे गुंड कोण आहेत? अरे तुमचा बाप इथं बाय, गाडीत दम असेल तर या. हे तर टकमक बघत आहे माझ्याकडे, हे बोरट्याला. राम शिंदे, ए राम शिंदे फिंदे, नाटक इथं चालत नाही. तुझं नाव कुणी घेत नसेल, हा फाकड्या इथं उभा आहे. आमच्या माणसाच्या अंगावर वार झालेत, कुणालाही सोडणार नाही. याला अक्कल पाहिजे, या राम शिंदेला अक्कल पाहिजे. त्याच्या वॉलवर जाऊन बघितलं तर ढोल वाजवतोय सभापती. अरे आमच्या मूर्त्या पाडणाऱ्याच्या घरी गेला नाही. अरे तुझी लायकी काय, तुला आमदार सुनील साळवेंनी केलेला लक्षात ठेव. जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय, हे ढोल वाजत बसलेत पण आमच्या घरी विचारायला नाही आले. आला का राम शिंदे विचारायला? आणि इथं आमदार ते कोण, रोहित पवार काका, आमच्या अजित दादाचा स्वभाव तसा नाही. म्हणजे त्या IPS अधिकाऱ्याचं काहीतरी झालं तर याला चिंता त्याची. पुण्यामध्ये आमचे माणसं मारायला लागलेत, आमदार म्हणून भेटायला गेला का, गेला का? अरे काय चाललंय? आज एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही. अरे टीव्हीवरती आमचे जे मुर्दे पाडण्याचे जे काही चित्र होते ते दाखवू शकता का? कुठे मीडिया? अरे कुठे आमचा आवाज? आज रक्तबंबाळ झालेले फोटो टीव्हीवर का दिसत नाही? आमच्या जखमांची किंमत या महाराष्ट्रात कुणाला नाही का? आज ते चित्र जर तुम्ही बघितले तर हादरून जातान. अरे बाबा हो, मी ते फेसबुक उडवीन म्हणून ब्लॅक अँड व्हाईट करून टाकले, तरी फेसबुकने उडवून टाकले. त्या फेसबुकला कळालं हे किती सेन्सिटिव्ह आहे, या गृहमंत्र्याला कळालं नाही. हे आमचं दुर्दैव आहे. कोणत्या स्टेपला जाणार आहे हे गृहमंत्री? काय करतायत? कबूतर खाण्याचं काय झालं तर त्याची यांना चिंता. ते हाती नेला तर तिथे 1-2 लाख लोक रस्त्यावर आले. गायाची चिंता, त्या तिकडे मुस्लिम बांधवांना गायीमुळे टार्गेट केलं. त्या आमच्या रोहन पैठणकरला नग्न करून त्याचा धर्म विचारण्यात आला. म्हणजे गायासाठी तुमचं सरकार, हातीसाठी तुमचं सरकार, कबुतरांसाठी तुमचं सरकार, पण आमचे मुर्दे पडले तरी तुमचं सरकार बोलत नाही. ही अवस्था आहे. अशा पद्धतीने राज्य चालणार. आम्हाला तुम्ही भयभीत करणार. आज 15 तारखेची घटना, किती दिवस झालं? 15 ते 14 दिवस झालं. सगळे आरोपी अटक नाहीत, 8 गायब आहेत. आणखी का अटक होत नाही त्याला एसपीने सांगाव. या सगळ्या गुंडांचा कोण बाप तुमच्यावर दबाव आणतोय हे जामखेड मधून मी एसपीला विचारतोय. का अटक होत नाही? एसपीने उत्तर द्यावं. ही दहशत, खूप मोठी दहशत झाली आहे. आज आम्ही लांबून बघू, हे RPIचा नेता आहे म्हणून शांत बसू असं चालणार नाही.
उद्या आमच्या आबाचा नंबर येईल, परवा दीपक केदारचा नंबर येईल. सगळे आम्ही भाषण करायला ठीक आहे हो, पण हा हल्ला साळवे कुटुंबावरील नाही, हा हल्ला आंबेडकरी चळवळीवरील हल्ला आहे, लक्षात ठेवा. उत्तर द्यावं लागेल. जामखेडा आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला आहे. साल्यांनो कुणाच्याही नादी लागा, जय भीम वाल्याच्या नादी लागलात तो उभा कापल्याशिवाय राहणार नाही, ऐकायला देतोय. काय रेकॉर्ड करायची ते करा आणि काय भारे बांधायचे ते बांधा. अरे आमच्याच माणसं संपायला लागले, तुमचं काय घ्यायचं? तुम्ही आमच्याच माणसं गुन्हा निघालात. काय आयटीत फिरतो साळवे कसा, कमराला बंदूक लावून फिरतो कसा, टाईट कपडे घालतो कसा, जय भीमचा नारा देतो कसा, म्हणून तुम्हाला राग? अरे तो दहशत नाही पसरवत, गोरगरिबांसाठी धावून येतोय, गोरगरिबांसाठी लढतोय, म्हणून तुम्हाला चिड. आणि म्हणून तुम्हाला जाहीर आव्हान करतोय, पोलिसांनी येणाऱ्या 12 तासाच्या आत हे सगळे 8 आरोपी अटक करावेत. आणि जर 12 तासाच्या आत अटक केली नाही तर आता हा जामखेडचा मुद्दा नाही तर महाराष्ट्राचा मुद्दा झाला, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्रभर रान पेटू, महाराष्ट्रभर आंदोलन करू. आणि जर नाहीच ऐकलं तर मग बघू आपण हा गृहमंत्री बी महाराष्ट्रात कसा फिरतोय. त्यांचं सुद्धा हेलिकॉप्टर त्या ठिकाणी आणि गाड्या अडवण्याची ताकद आमच्या अवलादीत आहे, एवढं असणार त्यांनी लक्षात ठेवावं. काय चाललंय महाराष्ट्रात? ही गुंडगिरी कुणाची आहे? हे कोण गुंड आहेत? यांना माज कसला आलाय? यांच्याकडे हत्यार कुठून आले? हो नुसतं आमच्या सोमनाथ सूर्यवंशीने जय भीमचा घोषणा दिली. ती मानवती आई आमची रस्त्यावाली परभणीची, संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावाली. तिच्या हातात काठी नव्हती, तिच्या हातात दगड नव्हता, तिच्या हातात चाकू नव्हता, तिच्या हातात कोयतं नव्हतं. अरे सगळ्या परभणीची कोम्बिंग करून पोलीस स्टेशनला आमचा सोमनाथ सूर्यवंशी मारला. या कुणाच्या तरी घरात कोम्बिंग झाली का? या आरोपीच्या घरात कोम्बिंग केली का? डीवायएसपी या आरोपीच्या घराची कोम्बिंग केली का? पीआय आहे का तुमची हिंमत जाऊन घर चेक करण्याची? कुठून आले कोयते? कुठून आल्या तलवारी? अरे संविधान वाचायला आम्ही रस्त्यावर येत होतो, तुम्ही आमच्या घरात घुसून कोम्बिंग करता. आणि आज आमचं घरची घर उद्ध्वस्त केलंय, इथं कोम्बिंग होणार नाही. देवा भाऊ लय पेपरला वाचतोय कालपासून. कधी गणपती पुढं देवा भाऊ, कधी इकडं देवा भाऊ. अरे देवा भाऊ, दलितांना नको खाऊ. आठवले साहेब नाही तर पण मी करतो पुरी. देवा भाऊ आम्हाला नको घाबरू. आमच्या घरावर हल्ला होतो त्यावेळेस यांच्यावर बुलडोजर कारवाई का होत नाही? का यांच्या बुलडोजर कारवाई होत नाही? का बुलडोजरने यांच्या घरा पाडले जात नाही? आणि म्हणून या मोर्चाची रास्त मागणी आहे की सर्व गुन्हेगारांचा रेकॉर्ड चेक करून मोक्या अंतर्गत सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी. या मोर्चाची दखल घेऊन 12 तासात सगळे आरोपी अटक करा. अरे मला आश्चर्य वाटला बा. एकदा हल्ला आम्ही बघितला हो महाराष्ट्रात, दुसरा हल्ला कुठे यांची आई बी. आता तर लय कॅमेरे लावले असते, मला तर माहित आहे. लपवून लावले असते, पुढे येऊन लावले असते. तुम्हाला तेव्हा कळालं नाही आई बीला? कळालं नाही आई बीला की पहिला हल्ला झाल्यावर पोलीस संरक्षण द्यावं? हे पोलिसांचा फेल्युअर, याची चौकशी झाली पाहिजे. दुसरा हल्ला केला वाटतं परत त्यांनी. 3 हल्ले केले, तिसरा दवाखान्यात जाताना केला. अरे काय दादागिरी आहे, कुणाच्या आशीर्वादाने दादागिरी सुरू आहे?
जनावरांनी मारलंय आई सांगते. हा 7 जण त्याच्यात एक पठाण बी वाटतं आमचा. त्या गाडीचा ड्रायव्हर जो मानवता म्हणून दवाखान्यात घेऊन चालला तर त्याला सुद्धा मारलं. हो तुम्हाला सांगतो, मी सकाळी या साळवे कुटुंबाला मी फोन करून विचारलं तर त्यांनी मला सांगितलं 2 जणांची गॅरंटी नाहीये. डोळ्यात देखत तिथल्या आया बहिणी आपल्या लेकराला वाचवण्यासाठी पुढे जातात, निर्दयीपणे त्यांच्यावरती घाव मारले जात आहे. अरे निर्दयी कोण आहे? ते जनावर कोण आहेत? बेसुमार या ठिकाणी अन्याय करायला लागले. यांना कायद्याची भीती का नाही? यांना पोलिसांची भीती का नाही? आबा तुम्ही म्हणले इथून आमच्या इथून बढती होऊन जाते, प्रमोशन होऊन जाते, पण हा दीपक केदार इथं उभा आहे. जर का अटक झाली नाही, न्याय मिळाला नाही तर नो प्रमोशन, सीधा हकलपट्टी झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात त्या ठिकाणी थांबणार नाही. बस झालं. किती सहन करायचे तुमचे नाटक? खरे लेकराचा डोक्याला लागलेला मार दाबून निघलेली मायला तिला सुद्धा तुम्ही सोडलं ना. पायाचे बोट तोडलेत, हाताचे बोट तोडले, डोळे तोडलेत, डोक्यात घाव घातलेत, कानावर घाव घातलेत. कुठं मारतोय हे सुद्धा कळलं नाही. काही क्षणात तुम्ही माणसं रक्तबंबाळ केले आणि ही घटना महाराष्ट्राच्या पटलावर नाही. या घटनेची चर्चा कुठंच नाही. आमचे मुर्दे इकडे पाडत राहायचे आणि मीडियात चर्चा मात्र दुसरीच ठेवायची. तिकडे दंगलीचं षडयंत्र सुरू करायचं आणि इकडे आमचे मुर्दे पाडायचे. हा जातीचा कोरोना आणखी संपलेला नाही एवढं लक्षात ठेवा. आणि हा जर संपवायचा असेल तर एकजुटीने लढा. मला इकडे विकी सदा फुलेंचा फोन आला, आमच्या भाऊंचा फोन आला, आबाचा फोन आला, आमच्या सगळ्या पॅंथरचा फोन आला की यामध्ये काही विचारायचं नाही, लढणाऱ्या समाजाच्या पाठीशी उभा राहायचं. आणि म्हणून या ठिकाणी मी ठामपणे आलेलो आहे. विचारतो त्यांना कोणी सभापती केला, किती मताने निवडून? 1,500 मताने पडले ते, बरोबर आहे का नाही? हा 1200 मतांनी इथून मागे जे झालं ते झालं. होय आपली भूमिका वेगळी असेल, वरची खालची. जर का राम कदम, हे राम शिंदे, राम कदमला तर 2दा घातलंय मी. एका चापटीत म्हणलं 3.5 फूट खाली घाली, तेव्हापासून दिसलाच नाही. त्याच्यामुळे त्याच नाव येते राम शिंदे, रोहित पवार. आमचा बाप कोणी होऊ शकत नाही. आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आम्ही चांगले तेवढेच आहेत. आणि जर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर मग आम्ही कुणाच्याच बापाचे नाहीत हा इशारा सुद्धा जामखेड मधून देतोय. राम शिंदे, रोहित पवार, तुम्ही सुद्धा 12 तासाच्या आत या कुटुंबाला भेटा. अरे ह्याचं ट्विट, त्याचं ट्विट, अमुक ट्विट, तमुक ट्विट. दलितांचे मुडदे पाडल्यावर तुझं ट्विट कुठं जात? कुठं जात तुमचं ट्विट? आता त्या ट्विट वर सुद्धा अस्पृश्यता, दलितांचे मुद्दे टाकायचे कसे? हे योग्य नाही. तुमचं ट्विट आमच्यासाठी नाही, या सगळ्या लोकप्रतिनिधीने या आमच्या सुनील साळवेच्या कुटुंबाला भेटावं, गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि सगळ्या कुटुंबाला तात्काळ ही या आरोपीला शिक्षा होईपर्यंत त्या ठिकाणी पोलीस संरक्षण द्यावं, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे. सुनील साळवेंना आवाहन करतोय, खचून जाऊ नका, घाबरू नका चळवळीतून. आज त्यांना जे काही त्यांच्या वाट्याला आलंय ते फक्त चळवळीमुळे आलेलं आहे. अरे बलात्कारी हे बलात्कार करणार, अन्याय करणाऱ्याच्या बाजूने उभं राहणं आमचा गुन्हा आहे का? अरे अन्याय करणाऱ्याच्या बाजूने त्या ठिकाणी आम्ही उभा राहत नाही. ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूने उभा राहतो. कधी आम्ही जात धर्म बघत नाहीत. मानवता म्हणून, बाबासाहेबांचे लेकर म्हणून आम्ही मैदानात असतो. सुनील साळवेने तेच काम केलं आणि त्याचा राग
गाव का शांत ठेवतोय, इथली असणारी दादागिरी का मुडीत काढतोय म्हणून मारलं. हा जे 5-7 लोक मेले असते, 4-5, तर त्या कुटुंबात कोण राहिलं असतं? रडायला माणसं नसते राहिली. अरे तुम्ही खांडोळी करायला निघालात आमची. म्हणून लक्षात ठेवा, पोलीस यंत्रणेला आव्हान आहे की हा राज्याचा मुद्दा झालाय. राज्यभर आम्ही आंदोलन छेडणार. हा सगळा बहुजन जामखेड मध्ये एकवटलाय. मी सदा फुलेंना जय भीम करतो की त्यांनी ही तळमळ दाखवली आणि या तळमळीमुळे आज एवढे जमा झालो. या विधान परिषदेच्या सभापतीला इशारा आहे, अवघ्या रात्री जामखेडला एवढे आलो. जर का तात्काळ आरोपी अटक केले नाही तर नगर मध्ये लाखोच्या संख्येने आल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा इशारा देतोय. आणि नगर मध्ये न्याय नाही मिळाला तर मग खरी मुंबई कशी पॅक होती ते निळा झेंडा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा सांगतो. नादी लागायचं नाही. या जातीवाद्यांना सांगतो, चॅलेंज करून तुमच्या जर गांडीत दम असेल तर या सिद्धनाथ महाराजांची औलाद आहे, झुकणार नाही, लक्षात ठेवा. पण अंधारात मारित येत. अंधारात किती वाजताचा हल्ला? अंधारात येऊ 11-12 गावातल्या एखाद्या छोट्या समूहाला टार्गेट करायचं. अरे चॅलेंज करून सांगा ना, आम्हाला बी बघू द्या कोणचा मायचा लाल आणि त्याच्यात किती हिंमत आहे आमच्या पुढे उभा राहायची. चॅलेंज करा. हे भयानक आहे आणि म्हणून आता शांत बसायचं नाही. भारतीय संविधानाचं तर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं, शिवाजी महाराज